ऐकलत का? मधुराज रेसिपीला सबस्क्राइब करताना घंटी पण वाजवा, म्हणजे जेव्हा माझ्या रेसिपीज ऑनलाइन येतील तेव्हा तुमच्या फोनची ही घंटी वाजेल. टिंग टिंग. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण रवा ढोकळा कसा बनवायचा ते बघतोय. झटपट असा हा होतो. बऱ्याचदा लोकांचा बेसन ढोकळा फसतो, तर रवा ढोकळा नक्की बनवून बघा. छान असा परफेक्ट मऊ लुसलुशीत आणि झटपट होतो. सगळ्यात आधी 1 कप रवा घ्यायचा. तर इथे मी हा जाडसर रवा घेतलेला आहे. भाजून वगैरे घ्यायची अजिबात गरज नाहीये. आता यामध्ये आपण 1 चमचा लिंबाचा रस घालतोय आणि यामध्ये पाणी घालायचं. मीडियम कन्सिस्टन्सी आपण इथे करतो. खूप दाटसरही नाही आणि खूप सैलही नाही. आता जरी हे इथे पातळ दिसत असलं तरी रवा आहे. जसं वेळ जाईल तसं हे पाणी ऍब्झॉर्ब करेल. हे असं मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवून तयार झालं की 15 ते 20 मिनिट आपण बाजूला ठेवूयात. हे बॅटर आता 15 मिनिट मी रेस्ट करून घेतलं आणि तुम्ही बघू शकाल पाणी व्यवस्थित ऍब्झॉर्ब झालेलं आहे यामध्ये. आता यामध्ये आपण हिरवी मिरचीचे तुकडे घालूयात. तुम्हाला आवडत असेल तर आल्याचे कापही तुम्ही यामध्ये घालू शकता. मीठ घालायचं चवीपुरतं आणि तेल 1 चमचा. हे आधी व्यवस्थित मिसळून घेऊया. हे व्यवस्थित मिसळून झालं की 1 कप रव्यासाठी आपण इथे 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालतो. शक्यतो प्लेन फ्लेवरचा घ्यायचं किंवा लेमन फ्लेवर. थोडंसं पाणी ते ऍक्टिव्हेट करण्याचं. हे आपण मिसळून घेऊया. आता इथे माझ्याकडे एक टीन आहे. साधारण 6 इंच टीन आहे. यामध्ये आपण हे बॅटर घालून घेऊयात. तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं बेसला. आता हे बॅटर पॅन मध्ये घालून झालं की यावर थोडंसं लाल तिखट भुरभुरे. रंग खूप छान दिसतो त्याचा. आता गार्निश म्हणून करू शकतो आपण. आता ढोकळा आपण स्टीम करण्यासाठी ठेवूयात. तर त्यासाठी इथे स्टीमर घेतलाय. स्टीमर मध्ये खाली बेसला 2 ते 3 इंच पाणी गरम करायला ठेवायचं. वरच्या भांड्यामध्ये आपण हा ढोकळ्याचा टीन ठेवूयात आणि मीडियम हीटवर 20 मिनिट आपण हे स्टीम करून घेऊयात. आता हे असं स्टीमर नसेल तर काय करायचं? स्टीमर नसेल तर तुम्ही कढई घेऊ शकता किंवा पातेला घेऊ शकता. त्यामध्ये खाली बेसला पाणी घालायचं आणि वर हे भांडं ठेवू शकता किंवा कुकर मध्येही त्याची शिट्टी काढून हे स्टीम करू शकता. तर इथे आपला हा रव्याचा ढोकळा व्यवस्थित स्टीम झालेला आहे. आता झाकण काढूयात. स्टीम झाल्यावर 10 मिनिट गेलेले आहेत. आता टूथपिक मध्यभागी घालून बघायची. याला काही चिकटलं नाही, याचा अर्थ आपला ढोकळा व्यवस्थित झालेला आहे. आता हे काढून घेऊया. आता ढोकळा थोडासा थंड करून घ्यायचा आणि आपण याचा पीसेस करून घेऊ. सगळ्यात आधी साइड्स आपण लूज करूया आणि त्यानंतर स्क्वेअर पीस मध्ये कट करून घेऊ. आता हे पीसेस मध्ये व्यवस्थित कट करून झालं की अर्थातच यावर तडका गेला पाहिजे. त्यासाठी इथे तडका कढईमध्ये थोडंसं तेल गरम केलेलं आहे. यामध्ये सगळ्यात आधी मोहरी, हिंग आणि हिरवी मिरची आणि झाकून ठेवायचं 1 मिनिट. 1 मिनिटभर झाकून ठेवलं की झाकण काढायचं. आहा, मस्त. आणि आता हा तडका आपण या ढोकळ्यावर सोडूया. जबरदस्त. गार्निश साठी अर्थातच बारीक चिरलेली कोथिंबीर.
आता आपण पीस काढून घेऊयात. मस्त छान फुगलाय ढोकळा, तुम्ही बघू शकता. मस्त असा मऊ लुसलुशीत होतो हा रवा ढोकळा, झटपट होतो आणि टेक्स्चर हे छान आहे, तुम्ही बघू शकाल. छान असा फ्लफी झालाय, स्पॉन्जी झालाय. रवा ढोकळा आपला बनवून झालाय. फार काही जिन्नस नाही लागत, घरात जे साहित्य अवेलेबल होतं त्यामध्ये होतं, झटपट होतो. पटकन कोणी अचानक पाहुणे आले तर त्यांच्यासाठी हा बनवून देऊ शकता. चिंचगुळाची चटणी किंवा तिखट हिरवी मिरचीची चटणी बरोबर खूप छान लागतं. सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात